150 लोकांचं तालिबान्यांकडून अपहरण झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अपहरण झालेल्यांमध्ये जास्त लोक भारतीय असल्याचं देखील समोर आलंय। अफगाणिस्तानातून भारतासाठी आताच्या घडीची खूप वाईट बातमी आहे, कारण अल इतिहादच्या अहवालानुसार सुमारे 150 लोकांचं अपहरण करण्यात आलंय। यातील बहुतेक लोक भारतीय असल्याचं सांगितलं जातंय। काबूल विमानतळाजवळ या लोकांचं अपहरण करण्यात आलंय। अल इतिहा यांनी सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलची माहिती दिली आणि त्यांनी असं म्हटलं, अपहरणकर्ते तालिबानशी जोडलेले आहेत आणि त्यांनी लोकांना तरखीलकडे आता नेलंय। दरम्यान अल इतिहाच्या या अहवालावर आतापर्यंत भारत सरकार किंवा तालिबानकडून कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाहीये। तालिबाननं अफगाणिस्तान ताब्यात घेण्यापूर्वीची परिस्थिती पाहून भारत सरकार तिथून भारतीयांना बाहेर काढण्यामध्ये गुंतलेलं आहे, पण तरीही अफगाणिस्तानात अनेक भारतीय अडकले जे त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात। आताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी अशी समोर येते। 150 लोकांचं आता तालिबान्यांनी अपहरण केल्याचं समोर आलंय आणि यामध्ये जास्त करून भारतीय असल्याची माहिती मिळते। अल इतिहादच्या अहवालानुसार सुमारे 150 लोकांचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते आणि यातले बहुतेक लोक हे भारतीय असल्याचं कळतंय। सध्या खरं तर भारतीयांना अफगाणिस्तानातून परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून नियोजन केलं जातंय। C-17 विमान सुद्धा सज्ज ठेवण्यात आले आणि त्यातून भारतीयांना परत आपल्या मायदेशी आणलं जाते। मात्र आता एक मोठी बातमी समोर येते। अल इतिहादने जो एक अहवाल जारी केलाय त्या अहवालानुसार सुमारे 150 लोकांचं अपहरण करण्यात आलंय। यावर अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी विश्रांती शिंदे सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेत। विश्रांती, आपण बघतोय सर्वात धक्कादायक अशी बातमी आहे, कारण जवळपास 150 लोकांचं तालिबान्यांकडून अपहरण करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये जास्त लोक भारतीय असल्याचं समजतंय। या सगळ्या संदर्भात काय अधिकची माहिती मिळते? काही अधिकृत माहिती समोर आली आहे का? कल्याणी, अफगाणिस्तानाची सत्ता आता तालिबानकडे गेल्यानंतर संपूर्ण जगात खरं तर मोठी खळबळ माजलेली आहे। सर्वच देशांनी आपापल्या देशवासियांना वाचवण्यासाठी खटाटोप सुरू केल्यानंतर अफगाण नागरिकांना मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचे सत्र जे आहे ते आपण 15 ऑगस्ट पासून बघतोय। 15 ऑगस्ट पासून वेगवेगळ्या बातम्या येतात। या सगळ्या भीषण परिस्थितीमध्ये अजून एक गंभीर बातमी समोर आली आहे, ती म्हणजे साधारणतः भारतातील 150 नागरिकांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। यानंतर जर बघितलं तर काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरून तालिबान्यांची ज्या नागरिकांना ताब्यात घेतलं आहे त्यातले अनेक जण जे आहेत ते भारतीय असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। याशिवाय परराष्ट्र मंत्रालय याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करते, पण त्यांच्याकडून अजून कोणतीही माहिती जी आहे किंवा अधिकृत माहिती मंत्रालयाने देण्यासाठी नकार दिलेला आहे। दरम्यान अहमदुल्लाह वसेक नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने 150 भारतीय नागरिकांचं जे आहे ते अपहरण नसल्याचा दावा देखील केलेला आहे। म्हणजे काही जण सांगतात की 150 जणांचं जे आहे 150 भारतीयांचं अपहरण झालेलं आहे, पण तालिबानच्या एका प्रवक्त्याने सांगितलेलं आहे की 150 जणांचं अपहरण नसून आम्ही त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने खरं तर एकत्र घेतलेलं आहे। नक्कीच विश्रांती, मी थोडंसं तुला थांबवतेय। विश्रांती, नक्कीच तुझ्याकडून अधिकचे अपडेट्स घेतच राहू, पण सध्या विश्लेषक रोहित मुंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, खरं तर 150 लोकांचं तालिबान्यांकडून अपहरण झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि यामध्ये भारतीय जास्त असल्याचं सुद्धा समोर आलंय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर भारताकडून अफगाणिस्तानातल्या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मोठी माहिती आता समोर येते। अगदी बरोबर आहे, कारण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं आपल्याला स्टेटमेंट येईपर्यंत वाट पाहावी लागेल की भारतीय शासन कशा प्रकारचे तालिबान सोबत डील करत आहे। या अपहरणकर्त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जे आपलं विमान यापूर्वी तालिबानने अपहरण करून कंदाहारला नेलं होतं आणि त्यांच्या काही आतंकवाद्याच्या सुटक्यासाठी डील केली होती, त्याप्रमाणे यावेळेस काही तालिबानी अशा प्रकारचं काही कंडिशन भारतासोबत ठेवतात का आणि भारत त्यांना कशा प्रकारे डील करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद सर या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। या सगळ्या संदर्भात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी नेमकं काय म्हटलं होतं पाहूयात।
असं आहे की आपण ज्यांना अफगाणिस्तानच्या बाहेर काढलं ते बेसिकली जो एम्बसी होती म्हणजे आपली जी वकिलात होती त्यांचा स्टाफ होता आणि जे काबूलमध्ये होते त्यांना बाहेर काढलं होतं. याच्याशिवाय काही भारतीय तिथे वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट्सवरती काम करत आहेत आणि सर्वात जो मोठा ग्रुप आहे तो आहे म्हणजे अनेक वर्षापासून तिथे अनेक हिंदू सिख असे लोक तिथे राहत आहेत. जवळजवळ 4-4.5 हजार त्यांची संख्या असेल आणि त्यांच्यावरती सुद्धा तालिबान हल्ले करताना त्यांना तालिबाननी खूप त्रास दिलेला आहे. हा इतिहास आहे. म्हणजे पहिली ज्यांची संख्या 2.5-3 लाखापर्यंत होती ती आता 4,000हून सुद्धा कमी झालेली आहे आणि आता त्याच्यातले बहुतेक जण हे भारतात यायला मागत आहेत. तर ते यायचा प्रयत्न करत असतील आणि त्यांना तालिबाननी एखाद्या वेळा किडनॅप केलं असेल कारण तालिबान अशी उलटी सुलटी कामं करण्याकरता अतिशय प्रसिद्ध आहे. कालचीच बातमी होती की आपल्या ज्या वकिलातीच्या ज्या ब्रांचेस होत्या कंधार आणि इतर शहरांमध्ये अफगाणिस्तानच्या त्याच्यात तालिबान गेले त्याने तिथे लुटालूट केली आणि तिथे ज्या वकिलातीच्या गाड्या होत्या आणि इतर प्रॉपर्टी होती ते चोरून घेऊन ते चालले गेले. तर त्याच्यामुळे आणि डॉक्युमेंट चोरली तर तो अजून एक वेगळा प्रकार आहे. तर अशा प्रकारची लुटालूट अशा प्रकारचं हे तालिबान करतच आहे वेगवेगळ्या कारणांकरता. तर याच्यामध्ये त्यांनी काही भारतीयांना सुद्धा आता पकडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात नेमकं काय झालं हे आपल्याला सरकारच सांगू शकते की ते भारतीय आहेत की नाही, कोणी पकडलेलं आहे, किती लोकांना पकडलेलं आहे. परंतु याचा वापर तालिबान करता खंडणी वसूल करण्याकरता आणि तेच या प्रकारे करतील कारण जी सध्या अफगाणिस्तानमध्ये पूर्ण अराजकता माजलेली आहे त्याचा वापर पैसे कमावण्याकरता हे तालिबानचे जे आहेत लोक ते करतील. तर त्याच्यामुळे आपल्याला सावध राहायला पाहिजे. परंतु नेमकं काय झालेलं आहे याच्यावरती सरकारी संस्थाच भाष्य करू शकतील. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक अनय जोगळेकर सध्या आपल्यासोबत आहेत. जोगळेकर सर, खरं तर तालिबान्यांकडून भारतीयांचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर आता भारतासाठी हा किती धोका आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी वापरून भारताने नेमकी कशी रणनीती केली पाहिजे? अफगाणिस्तानातली परिस्थिती पूर्णतः अराजकतेकडे झुकत आहे. जरी तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्ला वासेक यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारचं अपहरण झालेलं नाहीये, तरी जोपर्यंत हे खात्रीशीररित्या पुढे येत नाहीये की हे 150 भारतीय किंवा भारतीय आणि अन्य देशाचे लोक सुरक्षित आहेत तोपर्यंत ही गोष्ट नाकारता येणार नाही. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी ज्या प्रकारे सत्ता बळकावणं सोपं असतं, पण सत्ता बळकावल्यानंतर तिथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात राखणं, गुन्हेगारी रोखणं हे सगळं तालिबान सारख्या संघटनेसाठी अवघड आहे. तालिबान संघटना म्हणून एक जरी असली तरी त्याच्यात अनेक टोळ्या आहेत आणि प्रत्येक टोळीचा वेगळा अजेंडा आणि वेगळे इंटरेस्ट असू शकतात. आता अफगाणिस्तानमध्ये अनेक गोष्टींची टंचाई जाणवत आहे. अनेक परदेशी लोक सोडून गेलेत आणि त्याच्यामुळे तिथल्या जे तालिबानचे लोक आहेत त्यांच्याकडनं लुटालूट होणं, दुकानं लुटणं या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत आणि ही परिस्थिती अतिशय काळजीची आहे. नक्कीच जोगळेकर सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान या सगळ्यावर आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रीकांत, खरं तर भारतासाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आणि अतिशय वाईट बातमी असं म्हणावं लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून सगळं आपण अफगाणिस्तानातलं चित्र बघितलं. तिथले लोकच खरं तर दुसऱ्या देशात जाण्यासाठी सध्या धडपडतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 150 लोकांचं अपहरण झालेलं आहे. काय अधिकची माहिती आता समोर येते? कल्याणी, जसं तू म्हणालीस की जेव्हापासून खरं तर तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केली तेव्हापासूनच याचे भारतावरती काय परिणाम होतील याची चर्चा सुरू झाली होती आणि त्याचे कुठेतरी पडसाद आता पाहायला भेटतात. कारण जवळपास 150 लोकांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यामध्ये बहुतांश जे आहेत ते भारतीय लोकांचा समावेश असल्याचं सूत्रांच्या माहितीतून कळते. सूत्रांचा उल्लेख याच्यासाठी करावा लागतोय कारण भारतीय प्रशासन असेल किंवा भारत सरकार असेल, केंद्र सरकार असेल, परराष्ट्र मंत्रालय असेल किंवा तालिबान असेल, अफगाणिस्तान असेल, यांच्याकडून अधिकृत कुठलीही माहिती या संदर्भातली समोर आलेली नाहीये. आतापर्यंत ही जी माहिती येते 150 लोकांचं अपहरण करण्यात आलंय ही सूत्रांच्या हवाल्यातनं समोर आली आहे आणि यामध्ये बहुतांश भारतीयांचा समावेश झालेला आहे. दुसरी अशी अपडेट कल्याणी या संदर्भातली की अफगाणिस्तानमध्ये जे भारतीय होते त्या भारतीयांपैकी 85 भारतीयांना घेऊन येणारं विमान हे त्या ठिकाणाहून निघालेलं आहे आणि ते 85 भारतीय नागरिक आता भारताकडे प्रवास करतात. त्यामुळे ही या संदर्भातली दुसरी महत्त्वाची अपडेट्स म्हणता येईल. खरं तर तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यापासूनच याचे भारतावर काय परिणाम होतील
होतील. भारतानं तालिबान्यांशी जे आपले टॉक्स आहेत ते त्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या संदर्भातल्या त्या दोन्ही देशांनी तालिबान्यांसोबत आपले संवाद सुरू ठेवायला पाहिजेत का, या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आपल्याशी तालिबान कशा पद्धतीनं वागणार या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जे अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा आपलं मत नोंदवलं होतं. त्यामुळं आता हा जो प्रकार घडलाय 150, आता यामध्ये एक बाजू अशी आहे कल्याणी की जे 150 लोकांचं अपहरण झालंय यामध्ये नक्की भारतीयांचा किती समावेश आहे आपण अजून कुठल्या पद्धतीनं कुठल्याच आपण अधिकारवाणीनं सांगू शकत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की त्यामध्ये किती भारतीय आहेत हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तालिबानचा जो प्रवक्ता आहे त्यांनी असं म्हटलंय की यामध्ये आम्ही आतापर्यंत कुठल्याही भारतीय व्यक्तीचं अपहरण केलेलं नाहीये, आम्ही त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवतोय. त्यामुळे तिसरा आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय, जर तुम्ही त्यांना सुरक्षित. तर आता भारताला दिलासा देणारी एक सर्वात मोठी बातमी समोर येते. तालिबान्यांच्या ताब्यातील भारतीय सुरक्षित असल्याची माहिती आता समोर येते. त्यामुळे आता भारताला सर्वात मोठा दिलासा मिळाला, कारण तालिबान्यांच्या ताब्यात जे कोणी भारतीय आहेत ते सध्या सुरक्षित असल्याची माहिती समोर येते. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, तालिबान्यांच्या ताब्यातले भारतीय सुरक्षित असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता भारताला मोठा दिलासा मिळाला. सध्या आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक श्रीराम पुरोहित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत. आता आपण खरं तर एक धक्कादायक बातमी बघतोय की तालिबान्यांकडून 150 लोकांचं अपहरण झालं आणि यामध्ये भारतीयांचा समावेश असल्याचं समोर आलंय. या सगळ्याबद्दल तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये मी असं नक्की सांगू शकेन की जे आता तालिबानच्या प्रवक्त्यांकडनं जो दावा केला जातोय त्यात तथ्य असण्याची शक्यता आहे. याचं कारण तालिबानची यावेळची भूमिका खूप स्पष्ट आहे. एकतर पहिली गोष्ट, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर फार कुठल्या देशांशी एकाच वेळी वैरत्व स्वीकारायचं नाही, शत्रुत्व स्वीकारायचं नाहीये, हे त्यांचं एक धोरण आहे. दुसरी गोष्ट, तालिबानच्या प्रवक्त्यांच्या एका विधानाकडे मी आपलं लक्ष मुद्दामून वेधू इच्छितो. अलीकडेच त्यांनी एक विधान असं केलं होतं की भारताने जे काही प्रकल्प विकासासाठी अफगाणिस्तानमध्ये उभे केलेत, आमचं भारताशी वैर नाहीये. त्यांनी फक्त एक इशारा भारताला त्यावेळी दिला होता, त्याची चर्चाही आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये त्यावेळी करण्यात आली होती की त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भारताने सैनिकी बळाचा वापर फक्त करू नये, आणि भारताचं ते धोरण नाहीच आहे मुळामध्ये, कधीच, म्हणजे पहिल्यापासूनही नव्हतं, आताही ते नाहीये. त्यामुळे तालिबान भारताच्या विरुद्ध आहे आता सध्या घडलं असं खरं तर मानण्यासाठी कारण नाही. कदाचित ते अपहरण कोणत्या उद्देशाने तरी केलं होतं अजून ती माहिती पूर्णपणाने आली नाही. वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी जरी लागली तरी एक नक्की खात्री देता येईल की तालिबानी भारताच्या विरोधात आता काही कारवाई करतील किंवा भारतीय प्रवाशांना काही धोका पोहोचवतील असं मला तरी सकृतदर्शनी वाटत नाही, कारण त्यांना भारताशी संबंध थेट तोडायचे नाहीयेत. मुळात तालिबान अजून आपल्याकडे कल्पना आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे संबंध राहावेत याच्याबाबत तास पडत आहे. त्यांना थेट पाकिस्तान सोडलं तर बाकी सगळे देश काही अजून पूर्णपणे मान्यता देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. रशिया सावधपणाची भूमिका घेते, चीन देखील अजून सावधच आहे. चीनने जरी अनुकूल भूमिका तालिबानला होईल अशी घेण्याची शक्यता दिसत असली तरी अजूनही चीनकडनं पूर्णपणाने तालिबानला मुक्त पाठिंबा नाहीये. अशा परिस्थितीत ते भारताला दुखावतील असं मानायला मी तरी आता या घडीला तरी तयार नाही. आता तालिबान हे चीनपेक्षाही बेभरोशी आहे असं सगळं मानलं जातं किंवा चीन एवढंच बेभरोशी मानलं जातं, तरी सुद्धा तालिबान आता भारतीय प्रवाशांना थेट काही धोका पोहोचवेल आणि भारताशी शत्रुत्व स्वीकारेल असं खरं तर मानण्यासाठी कारण नाही. कदाचित ज्याला आपण आपल्या भाषेत कम्युनिकेशन गॅप म्हणतो अशी असण्याची शक्यता आहे किंवा काही वेगळ्या उद्देशाने त्यांनी काही जरी केलेलं असलं तरी मला तरी आता प्रामाणिकपणे सांगितलं तर वाटत नाही. नक्कीच पुरोहित सर, खरं तर तुम्ही आमच्यासोबत अशाच पद्धतीनं जोडले राहा. पण सध्या आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. देवळाणकर सर, खरं तर ही अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे, कारण 150 लोकांचं अपहरण झालेलं आहे, यामध्ये भारतीय जास्त असतील अशी शक्यता आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर या बातमीला पुष्टी मिळाली तर हा भारतासाठी कितपत मोठा धोका असू शकतो? प्रथम तर एक बाब आपण सगळ्यांनी प्रामुख्याने लक्षात घ्या, कारण अशा स्वरूपाने कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेने या बातमीला दुजोरा दिलेला नाहीये. कोणत्याही इंटरनॅशनल मीडियावरती ही बातमी चाललेली नाहीये. आणि दुसरं म्हणजे खुद्द तालिबानने ही गोष्ट डिनाय केलेली आहे की आम्ही असं कुठले अपहरण केले नाही, आम्ही त्यांना एका सेफ ठिकाणी घेऊन गेलेलो आहोत. एवढ्यापर्यंत एक स्थानिक अफगाण न्यूजने ही बातमी दिलेली आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपाचं हे चित्र क्रिएट झालेलं आहे की त्यांनी
150 भारतीयांचं अपहरण केलेलं आहे, परंतु अपहरण केल्यानंतर त्यांच्याकडनं कोणत्या प्रकारच्या मागण्या किंवा खुद्द तालिबाननी ही मागणी पूर्णपणे डिनाय केलेली आहे. त्यामुळे अजूनपर्यंत हे चित्र क्लिअर नाहीये की त्यांना एका सेफ ठिकाणी, कारण तिथं 10,000 लोक सध्या तिथं आहेत आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथं परिस्थिती ही अनागोंदीची आहे, चेंगराचेंगरीची परिस्थिती आहे. तालिबान्यांकडनं सातत्याने तिथं गोळीबार होतो आहे. त्यामुळे भारतीयांना कुठेतरी एखाद्या सेफ ठिकाणी काही काळापुरतं घेऊन जावं हा देखील त्यांचा पर्पज असू शकतो. याचं कारण असं आहे की ते विनाकारण भारताला दुखवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. यापूर्वी तालिबानने सातत्याने प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मधनं हे सांगितलेलं आहे. त्यांची कालची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये ते एवढं देखील म्हणाले की भारताने आपलं दूतावासाचं काम बंद करू नये, भारताच्या दूतावासाला आम्ही पूर्णपणे संरक्षण प्रदान करू, भारताचे डेव्हलपमेंटल प्रोजेक्टला आम्ही हात लावणार नाही, काश्मीरमध्ये आम्हाला इंटरफेअर करण्याचा इंटरेस्ट नाहीये, अशा स्वरूपाची भूमिका असताना तात्काळ तालिबान एवढा मोठा यू टर्न घेईल असं वाटत नाही. दुसरं असं की तालिबानला गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करायचं आहे, त्यासाठी त्यांना प्रचंड पैसा लागणार आहे आणि हा सगळा पैसा जो आहे हा अफगाणिस्तानच्या रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ अमेरिकेमध्ये ठेवलेला आहे. हा $10 बिलियन फंड आहे. जर त्यांनी अशा स्वरूपाचं कृत्य केलं तर भारत युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा सध्या अध्यक्ष आहे. इमिजिएटली भारत मिटिंग कॉल करू शकतो. तालिबानवरती आर्थिक निर्बंध लावले जाऊ शकतात. आज नॅटोची बैठक आहे, नॅटो आर्थिक निर्बंध लावू शकतं आणि हे आर्थिक निर्बंध तालिबानला बिलकुल परवडणारे नाहीयेत. तालिबानच्या विरुद्ध संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये रोष होऊ शकतो. इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम आहे, सॅनिटेशनचे प्रॉब्लेम्स आहेत, इन्फ्रा डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत आणि यासाठी प्रचंड पैसा लागणार आहे. त्यामुळे तालिबान इतका मोठा धोका पत्करेल असं वाटत नाही. पण जर हे याच्यामध्ये तथ्य असेल आणि याला दुजोरा आता येत्या काळामध्ये जर इंटरनॅशनल मीडियानी किंवा संस्थांनी दिला गेला तर ही गंभीर बाब असेल आणि मला असं वाटतं की भारताला त्या संदर्भात भारताकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारत हा त्यांच्यावरती तात्काळ आंतरराष्ट्रीय दबाव हा वाढवू शकतो. तो दबाव वाढवण्यासाठी जसं मी आता सांगितलं की आर्थिक निर्बंध हे सगळ्यात मोठं साधन आहे आणि ते जर टाकलं गेलं तर तालिबान हे सर्वाइव्हच करू शकत नाहीये अफगाणिस्तानमध्ये. त्यामुळे तो एक मोठा मार्ग आहे. भारत बॅक चॅनल टॉक्स करू शकतो. कतार सारखा देश भारताचा मित्र तो तालिबानचा अत्यंत जवळचा आहे. कतारच्या माध्यमातून अमेरिकेने आपलं सैन्य आपलं नुकते सैन्य आणि नागरिक देखील अफगाणिस्तानमधून बाहेर काढलेत. त्यामुळे कतारची मध्यस्थी आपण बॅक चॅनल टॉक्सनी घेऊ शकतो. तिसरा आपल्याकडे पर्याय तो सगळ्यात शेवटचा पर्याय आहे ज्याचा उल्लेख आता काही जणांकडनं होतो आहे की लष्करी पर्याय. तो आपल्याकडे नक्कीच आहे पण भारत त्याचा कधीही प्राधान्याने विचार करणार नाही. तो आपल्याकडे लास्ट रिसॉर्ट असेल. मला वाटतं तोपर्यंत करण्याची वेळच भारतावरती येणार नाहीये. कारण भारताच्या एकाही नागरिकाला इजा दाखवली गेली तर कदाचित अमेरिका आपला अफगाणिस्तानमधला जो स्टे तो वाढवू शकतो. अफगाणिस्तानवरती अमेरिकेकडनं एअर स्ट्राईक देखील होऊ शकतात. कारण अमेरिका हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र देश आहे आणि भारत तशा स्वरूपाची विनंती करू शकतो. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन हे भारताच्या भेटीवर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने अफगाणिस्तानवरती एअर स्ट्राईक केला ज्याच्यामध्ये 500 तालिबानी मेलेले होते. त्यामुळे अफगाणिस्तानला विसरून चालणार नाही, तालिबानला विसरून चालणार नाहीये. त्यामुळे याच्यात काही गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे. मे बी काही तासांनंतर या गोष्टी स्पष्ट होतील. त्यानंतर त्याच्यापुढे अधिकृतपणे या गोष्टीवरती बोलणं अधिक संयुक्तिक राहील असं मला वाटतं. नक्कीच देवळाणकर सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर आणि सखोल माहितीसाठी. आपण पुन्हा एकदा जाऊयात श्रीराम पुरोहित यांच्याकडे. पुरोहित सर, ज्या पद्धतीनं देवळाणकर सर म्हणाले की अशा पद्धतीनं भारतीयांशी सध्या वैर पत्करणं अफगाणिस्तानला परवडणारं नाहीये, अनेक त्यांच्यावर आर्थिक निर्बंध येऊ शकतील, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरंच अफगाणिस्तानला हे असं भारताशी वैरत्व घेणं परवडणारं नाहीये का? नाही, निश्चितच नाही. जसं आता देवळाणकर सर म्हणाले आणि मी मगाशच्या विवेचनात माझ्या जसं म्हटलं की तालिबान याच्याबद्दल 10 वेळा विचार करेल कारण त्याला भारताच्या बाजूने लष्करी धोका तर निश्चितच नाहीये. कारण भारत थेट अशा प्रकारची काही पावलं उचलेल आता भारताचा आजवरचा इतिहास नाही आणि भारताबद्दल ती भीती तालिबानच्या मनात नाहीये. पण भारतासारखा एखादा पूर्वीचा अफगाणिस्तानचा सहयोगी आजच्या घडीला जेव्हा देशाची अजून व्यवस्था त्यांना लावून झालेली नाहीये, देशाची घडी त्यांना अजून बसवता आलेली नाहीये आणि अशा पद्धतीने विकास कामामधला महत्वाचा भागीदार असलेला भारत हा एक त्यांना दूर करणं हे तालिबानलाही समजते, त्यांच्या नेतृत्वाला आता कळतंय की हे परवडण्यासारखं नाहीये. परत दुसरी गोष्ट मुद्दामून आपल्या निदर्शनास मी आणू इच्छितो की आता तालिबानमध्ये देखील अंतर्गत वाद खूप आहेत. हेही आता आंतरराष्ट्रीय माध्यमातून बरंचसं उघड होत चाललंय. जसं काही पोलाचे पडदे असतात तसं सगळ्या माध्यमांमध्ये अजून त्याचा तपशील येणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्यामध्ये अंतर्गत चुलस अंतर्गत स्पर्धा देखील आहे आणि अशा परिस्थितीत अजून भारतासारख्याला लोटलं दूर आणि एखादं शत्रू निर्माण करणं आणि मग भारताच्या माध्यमातून अमेरिकेला पुन्हा जसं देवळाणकर सर आता म्हणाले असं बोलवणं किंवा असं निमंत्रण काढणं हे मला नाही वाटत तालिबानचं नेतृत्व एवढा मूर्खपणा करेल. त्यांना मॅच्युरिटी कितपत आहे वगैरेची चर्चा जरी होत असली तरी एवढं त्यांना नक्कीच समजतं की आजच्या परिस्थितीमध्ये
भारताला दूर करणं किंवा भारताला दुखवणं निश्चितपणे तालिबानला परवडणार नाहीये. त्यामुळे मला मगाशी जसं मी पहिल्या सेगमेंटमध्ये आता बोलताना म्हटलं तसं निश्चितपणे आपण थोडं थांबलं तर याचं चित्र स्पष्ट होईल की मला अजूनही असं वाटत नाही की भारताच्या बद्दल मुद्दामून द्वेषभावनेने त्यांनी तालिबानने असं काही कृत्य केलं असेल असं अजून तरी मला सकृत दृष्टीने वाटत नाहीये त्याच्यामध्ये. पुरोहित सर, धन्यवाद लोकशाहीशी बोलल्याबद्दल.